नमस्कार, मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे। शहापूरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 8 वर्षीय मुलाचा मृत्यू। संतप्त ग्रामस्थांना शांत करण्यासाठी वन अधिकाऱ्याकडून हमी पत्र। शहापूर तालुक्यातील वन विभागाच्या डोळखाम वन परिक्षेत्र हद्दीतील लाद्याची वाडी कळमोंडे गावाजवळ सकाळी 8च्या सुमारास मित्रांबरोबर आंबे पाडण्यासाठी गेलेल्या कृष्णा भागा आगिवले या 8 वर्षीय मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून गावकऱ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। वारंवार सुरक्षेबाबत कळून सुद्धा वन विभागाने दुर्लक्ष केल्याने येथील ग्रामस्थ संतप्त झाले होते। यावेळी संतप्त ग्रामस्थांना शांत करण्यासाठी वन अधिकाऱ्याकडून हमीपत्र देण्यात आले। वर्षभरातील घटना पाहता बिबट्याच्या हल्ल्यात अनेक लहान मुले जखमी झाले आहेत। या भागात बिबट्याचा नेहमीच वावर होता। याबाबत येथील ग्रामस्थांनी वेळोवेळी वन विभागाला सुरक्षेबाबत सूचना दिल्या होत्या। अशातच आज सकाळी 8 वाजता बिबट्याच्या हल्ल्यात 8 वर्षीय कृष्णाचा मृत्यू झाल्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले होते। धक्कादायक बाब म्हणजे तब्बल 4 तास बिबट्या कृष्णाच्या प्रेताजवळ खिळून होता, असे प्रत्यक्षदर्शी ग्रामस्थांकडून सांगण्यात आले। या घटनेची माहिती मिळताच वन विभाग व पोलीस यंत्रणा घटनास्थळी पोहोचून जंगलात रेस्क्यू करून कृष्णाचे प्रेत शोधून काढले। यावेळी संतप्त ग्रामस्थांना शांत करण्यासाठी त्यांना धीर देत सहाय्यक वनसंरक्षक महेश चोपडे यांनी हमीपत्र दिले। यावेळी शहापूर डीवायएसपी मिलिंद शिंदे उपस्थित होते। आपण बघूया सहाय्यक वनसंरक्षक महेश चोपडे यांनी संतप्त ग्रामस्थांना कसली हमी दिली ते। वन अधिकारी यांचे हमीपत्र। आज दिनांक 21 एप्रिल 2026 रोजी डोळखाम वन परिक्षेत्रातील लाद्याची वाडी कळमोंडे गावाजवळ असलेल्या वनक्षेत्रात कृष्णा आगिवले नावाच्या मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे। घडलेल्या दुर्दैवी घटनेवर वन विभागाकडून संवेदनशीलपणे ग्रामस्थ व घटनेच्या गांभीर्यानुसार खालील प्रमाणे उपाययोजना आखण्याची याद्वारे लेखी हमी देण्यात येत आहे। 1. सदर घटनेच्या अनुषंगाने परिसरातील बिबट्याला जेरबंद करून भयमुक्त वातावरण राहील याबाबत हमी देण्यात येत आहे। 2. वन्यजीव हल्ल्यात प्रलंबित सर्व नुकसान भरपाई प्रकरणे त्वरित निकाली काढण्याची हमी देण्यात येत आहे। 3. या घटनेसह इतर सर्व घटनेत निष्काळजीपणा किंवा बेजबाबदारपणा करणाऱ्या वन कर्मचारी यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्याची हमी देण्यात येत आहे। 4. भविष्यात मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी सर्व आवश्यक दीर्घकालीन उपाययोजना करण्यात येईल। दरम्यान कृष्णा भागा आगिवले याचे प्रेत आता कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आल्याचे अधिकृत सूत्रांकडून सांगण्यात आले आहे। ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली। धन्यवाद।